पैसे तुमचे बुडणार जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नाही बघितलात तर. जे लोक SIP करतायत त्यांच्या मनात भीती आहे पैसे बुडण्याची, तर 100% त्या ठिकाणी म्युच्युअल फंडमध्ये पैसे बुडू शकतात. त्याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे, अकाउंटला फॉलो करायचं आहे. मी काही डेटा तुम्हाला दाखवणार आहे. तुमच्या स्क्रीनवरती स्क्रीनशॉट या ठिकाणी मी पोस्ट करतो आहे. त्याच्याबद्दल अभ्यास आपण थोडक्यात करूया एका मिनिटात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे लोक SIP सुरू करून 3 वर्ष झालेलं आहे त्यांचं मॅक्झिमम रिटर्न या ठिकाणी जवळपास 55.6% रिटर्न आहे. मिनिमम रिटर्न मात्र त्या ठिकाणी नेगेटिव्ह आहे, मायनसमध्ये आहे. लक्षात घ्या, -24.6% पर्यंतचे नेगेटिव्ह रिटर्न्स 3 वर्षांपर्यंत दिसलेले आहेत. जे लोक 5 वर्षांपर्यंत SIP कंटिन्यू केली त्यांचे मात्र मॅक्झिमम रिटर्न 50% आहेत आणि मिनिमम रिटर्न तुम्ही बघू शकता खूप अचानकपणे ड्रॉप झालेलं आहे, -9% म्हणजे -30%चे मिनिमम रिटर्न्स 5 वर्षात 3 वर्षात दिसत होते. आता 5 वर्षात मात्र फक्त -9% दिसत आहे. जे लोक 8 वर्ष SIP कंटिन्यू ठेवलेली आहे त्यांचे मात्र मॅक्झिमम रिटर्न्स 36% दिसत आहेत. आणि मिनिमम रिटर्न्सकडे थोडं लक्ष द्या. मिनिमम रिटर्न्स या ठिकाणी मायनस नसून पॉझिटिव्हमध्ये आहेत. म्हणून मी प्रत्येक क्लायंटला सांगतो की तुम्ही जेव्हा SIP सुरू करताय तर मिनिमम 7 to 8 इयर्सचा टेन्युअर घेऊनच तुम्ही चाललं पाहिजे. त्याच्या अलीकडं जर तुम्ही विड्रॉल करण्याचा प्रयत्न करत असाल किंवा प्लॅन असेल तर तुम्ही SIP करू नका. तुमचे पैसे त्या ठिकाणी मायनसमध्ये जाऊ शकतात. विड्रॉल तुम्हाला लॉसमध्ये करावा लागू शकतो. लाँग टर्ममध्ये भयानक पैसा बनतो, चक्रवाढ पद्धतीने पैसा बनतो. तुम्हालासुद्धा SIP करायचं असेल, माझा नंबर दिला आहे, कॉन्टॅक्ट करायचा आहे, फायनान्शियल प्लॅनिंग करायचं आहे, लवकरात लवकर SIPला सुरुवात करायचं आहे लाँग टर्मसाठी.